क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण पिळकोस फाट्यावर भीषण अपघात, पती पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू, एक गंभीर जखमी। कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर आज रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी सुमारे 8:15 सुमारास झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पत्नीची बहीण गंभीर जखमी झाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH15 EP 3031 क्रमांकाची मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणारी गाडी खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जात होती। त्याचवेळी MH39 P 2449 क्रमांकाच्या दुचाकीवरून दिनेश करणसिंग गावित, त्यांची पत्नी कीर्ती बाळकृष्ण गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा गावित हे कळवणकडून सटाण्याच्या दिशेने आपल्या मूळ गावी प्रतापपूर तालुका नवापूर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना पिळकोस तालुका कळवण येथील फाट्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर त्रिशा गावित यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण आयरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।